Hey all, so welcome again to part 2 of our effective communication and interpersonal relationship aspect for rising as businesses, rising as entrepreneurs. So, welcome to episode 2. सो तुम्हाला सगळ्यांना मी एक गोष्ट सांगते, की हा आपला 5 दिवसांचा कोर्स आहे बेसिकली, व्हिच इस कॉल्ड द रायझिंग बिझनेस वुमेन कोर्स, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन्स अँड इंटरपर्सनल रिलेशनशिप्स सो दॅट तुम्ही लोकांना कसं डील कराल, तुमच्या क्लायंट्सना कसं डील कराल, त्यानंतर तुम्ही तुमच्या कलीग्सना किंवा तुमचा स्टाफ असेल, तर तिथे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट कशी कराल, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इन टर्म्स ऑफ हँडलिंग डिफिकल्ट कन्व्हर्सेशन्स कसं कराल? कारण की the quality and the level of your success ultimately depends on how effectively you manage your relationships. Okay, so the level of success is equal to your resources plus your leadership, effective leadership in terms of communication, in terms of handling interpersonal social aspects. सो मी तुम्हाला पहिल्या दिवशी एक ऍक्टिव्हिटी दिली होती आणि येस, YouTube वरती जितके जण हे बघतायत त्यांना जर हा कोर्स रजिस्टर करायचा असेल, तर यू कॅन इझिली मेन्शन इट इन द कमेंट सेक्शन और माझी वेबसाईट दिलेली आहे. देर आर मेनी अदर साइट्स विच आय हॅव गिवन. यू कॅन कॉन्टॅक्ट मी थ्रू दोज फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ द कोर्स. कारण की या युट्यूबच्या व्हिडिओजमध्ये आपण थोडी थोडी माहिती देतो किंवा थोडे थोडे टास्क देतो, पण जो ऍक्च्युअल कोर्स आहे 5 दिवसाचा तो खूप जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे. सो कमिंग बॅक टू द टास्क ऑफ डे 1 विच आय हॅड गिवन यू, मी तुम्हाला 3 क्वेश्चनर्स दिले होते. And let me just share the screen with all of you. सो ते 3 क्वेश्चनर्स होपफुली तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्या बाबतीत जे काही तुमचे व्ह्यूज होते ते मी बघितले आपल्या WhatsApp ग्रुपवरती. मी ते ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत, वाचलेले आहेत आणि तुमची एक्झॅक्टली ॲक्टिव्हिटी जी होती दॅट वाज राइट इन वन सेंटेन्स एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम युअर लाईफ विदाउट मच थिंकिंग द फर्स्ट थॉट. अँड आपण दुसरा प्रश्न होता की व्हॉट इज स्टॉपिंग यू अँड तिसरा प्रश्न होता की हू इज स्टॉपिंग यू. खूप छान पद्धतीने तुम्ही ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केलेली आहे. आय एम व्हेरी हॅपी टू सी अँड रीड इट इन द व्हॉट्सअप ग्रुप. सो हिअर इज द मेन थिंग. आपण काय म्हणतो की द रिझन मी का नाही आहे दॅट इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाइम. काही जणांनी लिहिलं की लॅक ऑफ मनी, लॅक ऑफ एनर्जी, मला खूप घरच्या जबाबदाऱ्या आहेत, मला माझ्या पार्टनरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, किड्स आहेत. But no, it's not about all of these. It's only and only because of you. So the 90% causes of your own failure is because of your own fear. आपल्या स्वतःमध्ये जी भीती असते ना, ती कारणीभूत ठरते या गोष्टींसाठी. So it is not the external things, but it is the internal things. 90% causes of failure in business, 90% causes of failure in life, 90% causes of failure in anything you do is your intrinsic, your own fears. सो यू हॅव टू ओव्हरकम द फिअर ऑफ जजमेंट फ्रॉम अदर्स, की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मग म्हणतील की मुलांकडे लक्षच देत नाही, हेच नीट करत नाही, तेच नीट करत नाही. फिअर ऑफ बिंग सीन, मग मी खूप जास्त फेमस झाले तर मी खूप जास्त एक्सपोज होईन, मग लोकांना माझं पर्सनल लाईफ कळेल, मग मी कशी आहे ते कळेल, माझ्या वाईट गुण कळतील. फिअर ऑफ रिजेक्शन, की लोक मला ऍक्सेप्ट नाही करणार. म्हणजे माझ्याकडे असे पण खूप क्लायंट्स येतात की जे म्हणतात की नाही नाही, मी इथे नाही काम करू शकत, मी तिथे नाही काम करू शकत, आणि मी तिथे खूप हाईटवर पोहोचले होते पण मी ते सोडून दिलं. का? कारण की मला तिथे लोकं सामावून घ्यायची नाहीत, मला एकटं पाडायची. तर खूपशी कारणं असतात. फिअर ऑफ सक्सेस, काही-काही जणांना सक्सेसची भीती असते. कॅन यू इमॅजिन? माझ्याकडे अशा क्लायंट्स खूप येतात आणि सिन्स लास्ट 12 इयर्स आय एम डूइंग लाईफ कोचिंग थ्रू प्रचिती कोकोरो. तर ते पण मी बघितलेलं आहे, की कसं म्हणजे लोकांना खरंचच सक्सेसची भीती असते, की नाही मी सक्सेस का? कारण की ते व्हिज्युअलाइज करतात, की माझं काम खूप वाढेल, मग माझं घराकडे दुर्लक्ष होईल किंवा माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष होईल किंवा माझ्या हेल्थवर परिणाम होईल. पण दिस ऑल थिंग्स आर रिलेटेड टू फिअर अगेन, राइट? सो फिअर ऑफ फेल्युअर असतं, फिअर ऑफ सक्सेस असतं. फिअर ऑफ फेल्युअर वी नो, वी सी मेनी पीपल अराउंड अस हू आर हॅव्हिंग दिस फिअर ऑफ फेल्युअर. अँड देन फिअर ऑफ गोइंग ब्रोक, युअर फिअर ऑफ युअर ओन ग्रेटनेस, की मी इतकी चांगली कशी काय असू शकते? काहीतरी वाईट असेल ना माझ्यामध्ये. It's your own personal limitations that you create inside of your mind that holds you back. आणि मी ह्या स्लाइड्स मुद्दाम तुम्हाला दाखवते आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सो दॅट तुम्ही व्हिज्युअली हे सगळं बघू शकाल.
आणि सगळ्यात पहिले इंटरपर्सनल रिलेशनशिप्स मध्ये आपण काय म्हणतो, की आपण वी आर क्रिएटिंग इफेक्टिव्ह स्किल्स. आपला कोर्स काय इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स, इफेक्टिव्ह इंटरपर्सनल रिलेशन फॉर रायझिंग बिझनेस, फॉर रायझिंग युअर सोशल वर्क. सो हे कशातनं होणार आहे, जेव्हा तुमचं रिलेशनशिप तुमच्या स्वतःसोबत एकदम भक्कम आणि मजबूत होणार आहे. सो फर्स्ट आपण काय काम करतोय आपल्या पहिल्या ऍक्टिव्हिटी मधनं, की आपण आपल्या सोबतचं आपलं जे रिलेशनशिप आहे ते आपण स्ट्रॉंग करतो आहे. ओके. सो अँड द वर्स्ट ऑफ ऑल, यू बुलशिट युअरसेल्फ बाय टेलिंग हाऊ मच, की एक्सटर्नल गोष्टींमुळे तुम्ही कसे अडकलेले आहात. आपण सतत आपल्याला कारणं देत राहतो. आपण सतत आपल्या कम्फर्ट झोनमध्ये परत-परत जातो, की नाही याच्यामुळे, नाही त्याच्यामुळे. आणि आता हे जेव्हा मी तुम्हाला सांगतेय, तेव्हा परत तुम्हाला वाटेल, की अरे धक्का बसला असेल, की अरे खरंच असं आहे का? कारण पेशंट्स असे रिएक्ट होताना, क्लायंट्स अशी रिएक्ट होताना मी बघते माझ्यासमोर. पण खरंच तुम्ही शांतपणे बसा. खूप छान पद्धतीने विचार करा, की खरंच हे कारण आहे का? यामागे माझी कोणती भीती दडलेली आहे? जेव्हा ती भीती तुम्ही घालवाल ना, तेव्हा तुम्ही तयार असाल, तुमच्या स्वतःशी तुमचं नातं नीट असेल. आपण ही ॲक्टिव्हिटी का घेतोय? कारण तुमचं नातं स्वतःशी नीट असेल आणि मग तुम्ही दुसऱ्यांना समजून घेऊ शकाल. मग तुम्ही तुमच्यापासनं पलीकडे जाऊन, बिकॉज सी व्हेन यू आर इंटू बिझनेसेस, व्हेन यू आर इंटू युअर सोशल लाईफ, व्हेन यू आर इंटू इंटरपर्सनल रिलेशनशिप आस्पेक्ट, वी आर टॉकिंग अबाउट इफेक्टिव्ह लिसनिंग, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स. 5 दिवसांमध्ये आपण खूप काही शिकणार आहोत. प्रत्येक पार्टमध्ये चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकणार आहोत. पण त्या शिकण्यासाठी तुम्हाला पहिले तुमच्या स्वतःतनं बाहेर यावं लागेल. सो आपलं आपण इतके दिवस बघितलं, की आपण काय करतोय, की आपला मेंटल स्ट्रेस, आपला ट्रॉमा, आपल्या गोष्टी, आपल्या भीती ह्या सगळ्या आपल्याला बाजूला ठेवायला लागणार. तर आपण क्लिअर पिक्चर समोर जे आहे ते बघू शकू आणि तर मग आपलं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह लिसनिंग होणार आहे. सो ही खूप इम्पोर्टंट ॲक्टिव्हिटी आहे. जे काही फिअर्स तुमच्यामध्ये आहेत, 90% कॉजेस ऑफ फेल्युअर इस दिस. यू ब्लेम द एक्सटर्नल फॅक्टर्स. पहिले ते काढून टाका. अँड देन यू विल राईज अबोव्ह एव्हरीबडी, की तुम्ही जेव्हा सगळ्यांपेक्षा वर उठता ना एका लेव्हलवरती, तेव्हा मग तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये जाऊ शकता. सो इट्स टाईम टू वेक अप, राइट? अँड टाईम टू टेल युअरसेल्फ द ट्रुथ. सो स्वतःला आता रिॲलिटी सांगा. एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम, इट्स नॉट द एक्सटर्नल वर्ल्ड दॅट लिमिट्स यू, बट इट्स द इंटरनल वर्ल्ड. सो आता हे जेव्हा सत्य कळालेलं आहे, हे खूप कटू सत्य आहे, हे मला माहिती आहे. आणि हे जरी कटू सत्य असलं तरी हे सत्य आहे. हे सत्य आपल्याला पचवायचंय. कारण तरच मग आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशनकडे वळू शकू. इफेक्टिव्ह इंटरपर्सनल रिलेशनशिप्सकडे आपण बघू शकू. कारण बाकी लोकं जी भेटणार आहेत, ती बऱ्यापैकी बघा तुम्ही जेव्हा बिझनेस करता, जेव्हा तुम्ही मीटिंग्समध्ये जाता, तुम्ही जॉब करता, जिथे कुठे तुम्ही भाजी विकत आणायला जा, तिथे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आहे. तुम्ही तुमच्या घरात राहा, तिथे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आहे. सो हे जे इंटरपर्सनल रिलेशनशिप तुम्ही शिकणार आहात, हा तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सगळीकडे तुम्हाला कामी येणार आहे. आणि हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की लोकं बघा सगळ्या पद्धतीची असतात. कुणी चिडकं असतं, कुणी रागीट असतं, कुणी दुःखी असतं, कुणी उदास असतं, कुणी रिएक्टिव्ह असतं. म्हणून तुम्हाला स्वतःला पहिले स्टेबल आणि नीट करवायचं आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या एक्सटर्नल कॉजेसना माफ करून, तुम्हाला तुमच्या भीतीतनं वर उठून, मग तुम्हाला इंटरपर्सनल स्किल्सवरती वळायचंय, जे आपण आज हळू करणार आहोत. आणि इंटरपर्सनल स्किल्सकडे वळण्यासाठी तुम्हाला स्वतःत काय बदल करायला लागतील, ते मी खूप छान इफेक्टिव्ह 5 वेज तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर उद्या म्हणजे तिसऱ्या भागामध्ये आपण जे बघणार आहे ते आहे actual interpersonal effective relationships with effective listening and effective communications. So now you have the truth with you. तुम्हाला हे सत्य माहिती आहे. Then be with that shit. Deal with that shit. Heal from that shit. Heal व्हा म्हणजे तुम्ही त्या सगळ्यातनं बाहेर या. And then you are ready. Let that shit go. कारण की जेव्हा तुम्ही रेडी असाल, तेव्हाच तुम्ही जास्तीत जास्त पुढे जाऊ शकाल. बघा आपण म्हणतो की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह इंटरपर्सनल रिलेशनशिप्स. आता तुम्हाला सत्य कळालेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे आता? तुम्हाला ॲक्चुअली तुम्ही जी कारणं लिहिली ना, की माझा नवरा आहे, माझी मुलं आहेत त्यामुळे मी करू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीयेत पुरेसे, त्यामुळे मी ही गोष्ट करू शकत नाहीये. तर ही सगळी कारणं तुम्हाला आता बाजूला ठेवायची आहेत आणि त्या कारणांमागची भीती तुम्हाला लिहून काढायची आहे. तर जी पहिली ॲक्टिव्हिटी तुम्ही केली त्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे, की ही कारणं आहेत. त्या कारणांच्या एक्झॅक्टली समोर तुमच्या मनातली काय भीती आहे, ती तुम्ही लिहिणार आहात. आणि ती भीती लिहिल्यानंतर त्या भीतीवरती तुम्ही कशी मात करू शकाल आणि त्यातनं
हील कसं होणार? पहिले तर बघा आपल्या मनाला ॲक्सेप्ट होत नसतं. तर सगळ्यात पहिले हे सत्य ॲक्सेप्ट करा. जेव्हा तुम्ही ते सत्य ॲक्सेप्ट कराल, तेव्हा तुम्हाला ती माहिती मिळेल, की मी हे कसं सॉल्व्ह करू शकेन आणि हळू ती भीती ओव्हरकम करा तुम्ही. तर हे एका दिवसात होणार नाहीये, बट धिस ॲक्टिव्हिटी विल हेल्प यू अ लॉट. जेव्हा तुम्ही हील होऊन ह्या सगळ्यातनं बाहेर याल, तेव्हा आपण वळणार आहेत इफेक्टिव्ह कम्युनिकेशनकडे, इफेक्टिव्ह इंटरपर्सनल रिलेशनशिप्सकडे, व्हिच इज व्हेरी नेसेसरी. कारण जर तुम्ही हील नाही झाला तुमच्या भीतीतनं, तर काय होतं तुम्ही रिएक्टिव्ह होता. हे का जरुरी आहे? कारण तुम्ही रिएक्टिव्ह झाला. कुणी समोरच्यानी काही म्हटलं एखाद्या वेळेस, तुम्ही हर्ट झाला आणि तुम्ही पटकन रिएक्ट झाला, तर तिथे तुमचं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नाही राहू शकत. तुमचे बिझनेस रिलेशनशिप्स नाही टिकू शकत आणि बिझनेसमध्ये या गोष्टी चालत नाही. सो यू हॅव टू ओव्हरकम धिस, यू हॅव टू हील फ्रॉम धिस. आणि हे सगळं करण्यासाठी खूप छान अशा 5 महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत, ज्या की आपण आता बघणार आहोत. So today value adding for this lecture will be the 5 tips. Five. So again, yes, this is one more slide. Fear has two meanings. Forget everything and run away. दरवेळेस पळत राहा, परत-परत तुमच्या कम्फर्टमध्ये, झोनमध्ये जा किंवा फेस एव्हरीथिंग अँड राईज. ते एक्सेप्ट करा, ती ट्रुथ एक्सेप्ट करा, ती रिॲलिटी एक्सेप्ट करा आणि त्या सगळ्याच्या वर उठून येऊन एक नवीन तुम्ही बनून परत समाजामध्ये, बिझनेसमध्ये तुमचा पाय रोवून उभे राहा. नाऊ 5 ग्रेट वेज टू प्रमोट युअर सक्सेस अँड प्रमोट युअर वेल बिंग. सगळ्यात पहिले कनेक्शन्स. बिल्ड कनेक्शन्स विथ पीपल अराउंड यू. चांगली माणसं जोडा, चांगले कनेक्शन्स जोडा. ते तुम्हाला खूप लाँग टर्ममध्ये इफेक्टिव्ह राहणार आहे. मी पटकन थोडक्यात हे सांगणार आहे किंवा कारण जेव्हा आपला ॲक्चुअल कोर्स होणार आहे Zoomवरचा, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण परत चर्चा करणारच आहोत या सगळ्याची. बी ॲक्टिव्ह, बूस्ट युअर एनर्जी अँड मूड बाय डूइंग समथिंग ॲक्टिव्ह. जेव्हा केव्हा हे बघा, जेव्हा केव्हा तुम्ही रिएक्टिव्ह फेजमध्ये जाता, जेव्हा केव्हा तुम्ही इमोशनॅलिटीमध्ये जाता, काहीतरी ॲक्टिव्हिटी करा. सो त्याच्याने तुमचा मूड ना खूप छान होईल आणि तुम्हाला तुमच्या ब्रेनला ती सवय पडेल आपोआप, की खूप जास्त हे बघा त्रास असतो प्रत्येकाला. आपल्या हातात आहे तो सेम त्रास आपण 1 तास झेलायचा, 1 मिनिट झेलायचा, 1 दिवस झेलायचा का 1 वर्ष झेलायचा. जितक्या पटकन तुम्ही ॲक्टिव्हिटीमध्ये याल, तितक्या पटकन ते तुम्ही विसरून जाल. टेक नोटीस. बी क्युरियस अबाउट द वर्ल्ड. सेव्ह द मोमेंट. तुम्ही अगदी खाणं जरी खात असाल ना, तरी ते आनंदाने खा. बघा त्या खाण्याकडे. बघा त्याची चव विचार करा कशी आहे त्याची चव आणि या गोष्टींनी तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींकडे कनेक्ट व्हायला शिकाल. कीप लर्निंग which you all people are doing through this course, through this video, by watching this video. So always learn something good and always give. काहीतरी छान द्या लोकांना. कारण जेव्हा तुमची देण्याची वृत्ती असते ना, तेव्हाच लोकं तुम्हाला कनेक्ट होतात. Always remember you have to give first and then you get. So always say that I'm learning every day to allow space between where I am and where I want to be, to inspire me and not terrify me. घाबरून जाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी हळू-हळू चेंज होणार आहे. पण ह्या रोज करायच्यात. रोज अगदी सातत्याने एक पाऊल जरी उचललं ना, तरी बस असतं. बट कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पोर्टंट. ऑल्वेज रिमेंबर टू बी सक्सेसफुल इन एनी ॲस्पेक्ट ऑफ युअर लाईफ, यू हॅव टू बी कन्सिस्टंट. आणि तुम्ही कन्सिस्टंटली स्वतःवरती हे काम केलं, की तुमचं तुमच्याशी जे नातं आहे, पहिले ते नीट होणार आहे अँड देन इंटरपर्सनल रिलेशनशिप्स विथ युअर कस्टमर्स, in your businesses, with your colleagues, in your dealings, everything that you do. And always remember, women don't play victim. म्हणजे आपण म्हणतो ना, मी तर खूप बिचारी आहे, माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं, लाईफमध्ये मला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. सोडून द्या, हे सगळ्याच्या पुढे जा. आत्ता जे आहे, जसं आहे, त्या परिस्थितीत मी काय-काय करू शकते. Prove yourself, okay? Don't make yourself look pitiful, okay? Don't point fingers. Stand and deal. Accept the reality. स्टँड अप, राईज अँड डील. सो खूप छान अशा गोष्टी मला वाटतं आपण बघितलेल्या आहेत. 5 टिप्स पण आपण बघितलेल्या आहेत टू बूस्ट युअर वेल बिंग, टू बूस्ट युअर सक्सेस इन ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ युअर लाईफ अँड डू दीज थिंग्स एव्हरी सिंगल डे. ओके. सो आजची ऍक्टिव्हिटी नंबर 2 काय आहे? ऍक्टिव्हिटी नंबर 2 ही आहे की ज्या 5 टिप्स मी तुम्हाला दिल्या. सगळ्यात पहिले तर एक बेसिक ऍक्टिव्हिटी आहे की जे तुम्ही लिहिलं की याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे फर्स्ट ऍक्टिव्हिटीची तुम्ही लिहिली ना, समजा तुम्ही लिहिलं की नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी हे करत नाही. पण त्याच्यापुढे तुमची काय भीती आहे ते पण तुम्हाला लिहायचंय कारण मार्ग मिळतात. वेअर देअर इज विल देअर इज द वे.
So that is a smaller activity. And activity number 2 actually is, which I have given 5 tips for you to boost your well-being. या प्रत्येक टिप समोर तुम्ही लिहायचं की तुम्ही स्वतःला कसं चेंज करू शकता. कोणती एक अशी गोष्ट आहे जी इझिली तुम्ही रोज फॉलो कराल. पटकन तुम्ही त्या गोष्टीतनं बाहेर कसे याल. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी नंबर टिप नंबर 3 वॉज बी ऍक्टिव्ह. तर तुम्ही जेव्हा केव्हा इमोशनॅलिटीत जाल, तेव्हा तुम्ही किती पटकन त्या इमोशनॅलिटीतनं बाहेर येता, हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि तसं-तसं तुम्हाला बाहेर यायचंय. आठवण करून द्यायची आहे स्वतःला. सो युअर ॲक्टिव्हिटी नंबर 2 इज, त्या 5 टिप्स समोर तुम्ही तुमच्या गोष्टी लिहा, की मी हे करू शकते, हे करू शकते, हे करू शकते. त्या लक्षात ठेवा आणि रोज, रोज, रोज जरी आपला हा कोर्स 5 दिवसात संपला, तरी पण पुढे हे फॉलो करत राहायचं आपल्याला. शिवाय परत आपण Zoomवर तर भेटतोच आहोत. ओके. So do keep following these tips and wait for the part 3. कारण part 3 मध्ये what we are going to see is about the actual interpersonal relationships regarding effective communication and effective listening skills. There is lots more ahead, lots more on Zoom actual also. And for the YouTube viewers, I would like to request की जर तुम्हाला या courses मध्ये interest आहे तर do enroll, do reach me out through your messages. And thank you for watching me. Thank you for having me. Be active, accept the truth, face the reality, and be ready to rock again. Thank you, all of you. Stay blessed, stay tuned. Thank you. Bye.